सर्व पितृ अमावस्येला पितृपक्षाची समाप्ती होते. सर्व पितृ दर्श अमावस्येला पितरांची पूजा केल्यास पितरांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळतो असे म्हणतात. या दिवशी स्नान किंवा दान करण्याला विशेष महत्त्व आहे. पितरांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि पितरांची पूजा केली जाते. यंदा सर्व पितृ अमावस्या जी आहे तर ती 2 ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी सर्व पितृ अमावस्या आहे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ज्या पितरांचे श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तारखेनुसार केले गेले नाही किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख माहीत नसते अशा पितरांचे श्राद्ध केले जाते. सर्व पितृ दर्श अमावस्येला नदीच्या काठावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध करणे चांगले मानले जाते. असे केल्यास पितर सहज पाणी आणि अन्न सेवन करू शकतात अशी मान्यता आहे. या दिवशी पितरांचे पूजन केल्यास पितृदोष दूर होतात आणि क्रोधी पितरांचा रागही दूर होतो असे म्हणतात. तसेच सर्व पितृ दर्श अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा केल्यानंतर पितृचालीसा पठण करणे शुभ असते. पितृपक्षामध्ये मांसाहार मद्यपान करू नये, लसूण कांद्याचा वापर करू नये, धार्मिक आणि महत्त्वपूर्ण गोष्टी करणे टाळावे, कोणाकडूनही उसने पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये, घराच्या डागडुगीचे काम करू नये. या सर्व गोष्टींचं पालन हे आपल्याला सर्व पितृ अमावस्येला करायचं आहे. आता सर्व पितृ अमावस्येला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. अमावस्या ही जी तिथी असते तर तिला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. अमावस्या तिथी असेल, पौर्णिमा तिथी असेल, या दिवशी आपण जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा आपण करतो तर त्या संपूर्ण उपाय आणि सेवांचा फायदा हा आपल्याला मिळत असतो. कारण यावेळेस सकारात्मक ऊर्जा ह्या अनेक पटीने सक्रिय असतात. अमावस्या दिवस वाईट अजिबात नसतो. कारण बघा, आपण लक्ष्मीपूजन कधी करतो तर अमावस्येच्या दिवशी. आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा अमावस्येच्या दिवशी असल्यामुळे आपण या दिवशी अमावस्येला जे काही उपाय करू त्यामध्ये 100% आपल्याला यश मिळत असतं. तर या अमावस्येला म्हणजे सर्व पितृ अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. आपल्याला मुलांच्या डोक्यावरनं एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. त्यांच्या जीवनातील संकट, विघ्न, अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर व्हावे, त्यांची अभ्यासात, नोकरीत, प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर बघा, प्रत्येक आईला या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या मुलांची काळजी असते की आत्ता माझा मुलगा कुठेही मागे राहता कामा नये, प्रत्येक ठिकाणी त्याला यश आणि कीर्ती मिळावी. मग त्यामध्ये मुलांचं काय होतं की मुलांचं कधी कधी अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, कधी कधी मुलांना नजर दोषाचा सामना करावा लागतो. कोणत्याही प्रकारचं वाईट संकट त्यांच्यावरती येऊ नये, विघ्न त्यांच्यावरती येऊ नये. काही मुलं अशी असतात ना, खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण पाहिजे तशी नोकरी त्यांना मिळत नाही किंवा मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते. तर त्यासाठी आपण हे उपाय करत असतो. आपल्याला कष्ट तर भरपूर करायचे आहे पण त्या कष्टाबरोबर नशिबाची साथ मिळावी. कुठे आपले थोडेफार ग्रह कमजोर झालेले आहेत तर ते कमजोर ग्रह मजबूत व्हावे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही कशासाठी करू शकतात तर मुलांच्या कोणत्याही दोषासाठी, म्हणजे कोणतेही दोष असेल ते दूर करण्यासाठी, कोणत्याही मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. आणि त्यानंतर तुमच्या मुलाचं वय कितीही लहान असलं, कितीही तो मोठा असला तरीही त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. आता मुलं बाहेरगावी जर शिकण्यासाठी असतील तर त्यांच्यासाठी उपाय कशा पद्धतीने करायचा तेही व्हिडिओच्या शेवट मी सांगणारच आहे. सर्वात प्रथम ह्या उपायासाठी तुम्हाला 2 ते 3 वस्तू लागणार आहे. आता या कोणकोणत्या वस्तू आहेत तर ते बघा. तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. हा कापूर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला 3 लाल मिरच्या, सुकलेल्या ज्या लाल मिरच्या असतात बघा, तर त्या देठा सगटच्या सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. त्याच्याबरोबर तुम्हाला काळी मोहरी जी असते बघा, ती काळी मोहरी घ्यायची आहे आणि खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे. आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये दिसत असेल की काळी मोहरी आहे, खडे मीठ आहे आणि मिरच्या आहेत. तर या 3 साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे, खाली आसन द्यायचं, त्यावरती मुलांना बसवायचं. त्यानंतर मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळेस ओवाळायच्या आहे
आणि जो आपण कापूर घेतलेला आहे बघा, तर तो कापूर प्रज्वलित करायचा, दिव्याच्या साहाय्याने कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यामध्ये सर्व साहित्य टाकायचं आहे. जळेल तितकं जळून द्यायचं. कापूर थोडासा जास्त घ्या, 2 ते 3 वड्या किंवा 4-5 वड्या तुम्ही घेतल्या तरीही चालतील. कोणताही घ्या, भीमसेनी घेतला किंवा साधा घेतला तरीही चालेल. आणि जळेल तितकं ते जळून द्यायचं. बाकीचं उरलेलं जे जळणार नाही तर ते तुम्हाला निर्माल्यात टाकून द्यायचं आहे. हे ओवाळत असताना तुम्हाला एक मनामध्ये कंटिन्यू विचार ठेवायचा आहे की माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे, माझ्या मुलांच्या जीवनात जे काही त्रास आहे, संकट आहे, तर ते दूर झालेले आहे, त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली आहे, अशा पद्धतीचा भाव तुम्हाला ठेवायचा आहे. आता 2 मुलांसाठी सेपरेट उतारे करायचे आहे, हे लक्षात ठेवा. आता म्हणजे पहिल्या मुलाला तुम्ही ओवाळलं तर हे पहिलं जे साहित्य आहे तर ते कापूरसोबत जाळून टाकायचं. परत दुसरं साहित्य दुसऱ्या मुलासोबत साठी घ्यायचं आणि ते तुम्हाला कापूरसोबत जाळून टाकायचं आहे. मुलांसाठी मुलींसाठी करू शकता, फक्त सुतक पिरियड्स घरामध्ये नसावं. त्याच्यानंतर आता जर मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर काय करायचं, तर आपल्याकडे मुलांचा फोटो असतो, मोबाईलमध्येही असतो, तर त्यांच्या फोटोवरनं तुम्ही हे सर्व साहित्य जे आहे तर ते ओवाळायचं आहे आणि ओवाळून ते तुम्हाला त्या कापूरसोबत जाळून टाकायचे. आता जर तुम्ही गावाकडे राहत असाल, तुमच्याकडे जर चूल पेटवण्याची वगैरे पद्धत असेल तर तुम्ही त्या चूल पेटून त्यामध्ये सुद्धा हे साहित्य जाळू शकता. अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता मीठ असल्यामुळे कापूरसोबत आपण मीठ जाळणार आहोत, त्यामुळे ते अंगावरती उडू शकतं, त्याच्यामुळे ते व्यवस्थित सावधगिरीने ते आपल्याला जाळायचं आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करा. बघा, ज्या वेळेस आपण हे वस्तू मुलांवरनं ओवाळत असतो तर त्यावेळेस त्यांना जी काही नजर लागलेली असते, नजर बाहेरच्या लोकांची, घरातल्या लोकांची, ती सर्व दूर होत असते आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी मदत होत असते. प्रत्येक ठिकाणी त्यांना ज्या काही अडचणी येत असतात त्या अडचणीमधनं त्यांची सुटका होते आणि त्याचबरोबर त्यांना प्रत्येक ठिकाणी यश मिळत असतं. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे तुम्ही घरावरनं सुद्धा हा जो उपाय आहे तो करू शकता. घरावरनं तुम्ही या सर्व वस्तू ओवाळायच्या आहेत आणि त्यानंतर त्या वस्तू तुम्हाला कापूरसोबत जाळायचे. सेम अशाच पद्धतीने जर घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीवरनं सुद्धा तुम्ही या वस्तू ओवाळून टाकू शकतात, जेणेकरून त्याच्या तब्येतीमध्ये थोडाफार तरी सुधार होईल. त्यांना जे काही सतत आपल्याला असं वाटतं की काहीतरी आजार झालेला आहे आणि डॉक्टरांचा औषध उपचार करून सुद्धा कोणताही फायदा होत नाही, तर एकदा हे उपाय आपल्याला करायचे असतात. आता हे उपाय फक्त एकदाच करून चालत नाही, त्याच्यामुळे ते वारंवार करावेत. कमीत कमी 5 अमावस्या, 7 अमावस्या, 9 अमावस्या आपण हे उपाय करायला पाहिजे. त्यावेळेसच त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतात. मध्ये एखादी अमावस्या स्किप केली तरीही चालेल, पण शक्यतो करून 5 किंवा 7 अमावस्या आपण उपाय करावा. तर नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर नक्की शेअर करा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.